करून घेतले सकलंकरस्मै नारायणाय समर्पयामि नारायण जानकी नायकम रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती की मोरया। हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर आज नाश्त्यामध्ये बनवलेत पोहे आणि अंडे उकडवलेत, तर चला नाश्ता करूयात आणि मग बाकीचे कामं करू। नाश्त्यामध्ये पोहे बनवणार आहे, त्यासोबत हे रोस्टेड मखाना, हे ऑलरेडी रोस्टेड आहेत, कॅन्टीनवरून आणले होते। गरमी वाढली म्हणून ती अशी लोळती आता खाली। म्हणू लय गरम लागतंय, काय होतंय ग बाई? नाही तर सोफा सोडत होती का? सोफ्यावर बसायची, आता सोफा नको म्हणते। म्हणू काय सोफा नको आता? काल ना दही लावलं होतं, मस्त असं दही रेडी आहे। मी आता याला फ्रीजमध्ये ठेवते आणि दुपारी ना याची लस्सी वगैरे काही किंवा ताक वगैरे काहीतरी बनवूयात। शेवग्याच्या शेंगा शिजायला टाकल्यात आणि फरची पुसून घेतली, ती सुकते तोपर्यंत म्हटलं गाथाचे जे कपडे सकाळचे बाहेर टाकले होते गोधडी वगैरे हे पाहे, तर त्याच्या घड्या घालून घ्याव्यात। काही कामं ना ह्या झोक्यावर बसून करायला जास्त मज्जा येते, कारण की खूप सगळ्या आठवणी ह्या झोक्यांसोबत आहे। कारखान्यावरचा झोका मी दाखवायचं विसरले ह्यावेळेस गेले तेव्हा, पण ना दरवर्षी नागपंचमीला, लहानपणी ना नागपंचमीला जेव्हा झोका बांधायचे, सोडायच्या वेळेस इतकी रडारड व्हायची, नाही अजून राहू द्या ना 2 दिवस, अजून राहू द्या ना 2 दिवस असं। मग शेवटी माझ्या वडिलांनी कंटाळून ना झोपाळाच आणला, म्हटले जाऊ दे खेळू देत पोरांना, काय खेळायचं तो। आणि मग तिथून पासून मग अभ्यास त्या झोक्यावर करायचा, नंतर ऑफिसमधले कामं पण त्या झोक्यावर बसून करायचे, बाहेर निवांत। गरमीच्या दिवसात तर खूप जास्त आठवण यायची त्या झोक्याची। आता ह्या दिवाळीला आईने त्यांनी नाही का हा झोका आणला, आम्ही इथं नव्हतो त्यावेळेस, पण आईने त्यांनी हा झोका आणला, त्याच्यामुळे खूप निवांत ह्या झोक्यावरच्या गोष्टी आहेत। लहानपणी जेव्हा वडिलांनी झोका आणून दिला तेव्हा त्याची किंमत एवढी काही वाटली नाही, फक्त दिवसापुरता आनंद झाला असेल। पण आता आई वडील झाल्यावर कळतं की आपल्या मुलांनी काही गोष्टी मागितल्या आणि आपण त्या दिल्यावर त्यांना तर आनंद होतोच, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपल्याला किती जास्त आनंद होत असेल। खरंच काही गोष्टी सांगून समजत नाही, त्या अनुभवाव्याच लागतात। तर चला आता ह्याच्या घड्या घालून घेते आणि मग भाकरी वगैरे करायच्यात, बाकी सगळी कामावर। ही गोष्ट तुम्ही आमच्या देवघरात बघितली असेल, हे काही ठिकाणी शो पीस म्हणून वापरले जातात, डेकोरेशनसाठी वापरले जातं, पण हे छोटे छोटे दगड आहेत, हे रोज क्वार्ट्ज क्रिस्टल्स आहेत। तो रोज क्वार्ट्ज नावाचा दगडच असतो, त्यापासून हे बनवलेले जातात। हे घरामध्ये ठेवलेलं खूप छान शुभ मानलं जातं, ह्याने घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते। देवघरात ठेवलं तर पितृदोष वगैरे लागत नाहीत आणि घरात सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी मदत होते। खूप सगळे उपयोग ह्याचे आहेत, शांतता घरात टिकून राहते। तर ह्याचं ना दिल्ली गेटला छोटंसं दुकान आहे, नक्की एकदा व्हिजिट द्या, तिथं खूप अशा प्रकारच्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत। तर थोडंसं हे महाग बसलंय, पण ठीक आहे, घरात काही गोष्टी चांगल्या उपयोगासाठी असतील तर महाग असलं तरी काही वाटत नाही। म्हणजे शेंगासाठी वाटण काढून घेतले, लसूण खोबरं, हे डाळ आहे, थोडी हवरी आहे, कारळ आहेत आणि धने आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि कांदा थोडा परतून घेतलाय। आता हे बारीक करून घेते आणि फोडणी देऊन घेते। ऑफिसचा मधला ब्रेक झालाय आणि सकाळी जे दही छान प्रकारे बनलं होतं, मी फ्रीजरमध्ये ठेवलं होतं थोडंसं थंड होण्यासाठी, ते आता काढते आणि लस्सी बनवते। आई, मी आणि बाई आलेल्या, तर आम्ही सगळे आता लस्सी पिते। दही घेतलंय, फ्रीजरमध्ये ठेवलं होतं आणि हे थोडंसं बर्फ घेणार आहे आणि पिठी साखर घेतली। लस्सी बनवताना पिठी साखर वापरली आहे, कारण की साखर वापरली का म्हणलं परत ती पिघळेल साखर आणि परत अजून दही पातळ होईल, त्यापेक्षा पिठी साखर वापरली, मग थोडासा थिकनेस आला। मस्त अशी लस्सी रेडी आहे, पाहू शकता।